नमस्कार, मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पीसीएमसी। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये आज आपण थांबतोय प्रभाग क्रमांक 5 मध्ये। हा प्रभाग म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समसमान वाटा असलेला प्रभाग आणि यंदा हीच समसमानता पूर्णपणे ढवळून निघालेली दिसते। 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून अ जागा सागर बाळासाहेब गवळी भाजप, ब जागा अनुराधा देवीदास गोफणे राष्ट्रवादी, क जागा प्रियंका प्रवीण बारसे भाजप, ड जागा अजित दामोदर गव्हाणे राष्ट्रवादी। म्हणजेच 2 जागा भाजपकडे 2 जागा राष्ट्रवादीकडे। पण 2026 मध्ये ही चारही नावे एकाच पक्षात किंवा रिंगणात नाहीत। 2017 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या अनुराधा गोफणे यांनी यंदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्या भाजपकडून उमेदवार आहेत। तर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी शहराध्यक्ष आणि मागील विधानसभा निवडणुकीतील शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार अजित गव्हाणे यंदा निवडणूक रिंगणात नाहीत। म्हणजेच प्रभाग क्रमांक 5 मध्ये जुनी गणितं मोडीत निघालेली आहेत। अ जागेवर भाजपकडून अनुराधा देवीदास गोफणे माजी नगरसेवक आणि अलीकडील पक्षांतर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भीमाबाई पोपट फुगे। इथे प्रश्न स्पष्ट आहे, पक्ष बदलल्यावर मतदार साथ देणार का की राष्ट्रवादी आपली जागा परत मिळवणार। ब जागेवर भाजपकडून सागर बाळासाहेब गवळी माजी नगरसेवक आणि पुन्हा मैदानात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अमर परशुराम फुगे। ही लढत म्हणजे अनुभव विरुद्ध संघटनात्मक आव्हान अशी ठरणार आहे। क जागेवरची लढत या प्रभागातील सर्वात चुरशीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रियंका प्रवीण बारसे माजी नगरसेविका यावेळी पक्ष बदलून राष्ट्रवादीकडून, भाजपकडून कविता विनायक भोंगाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्पना रंगनाथ शेटे आणि अपक्ष म्हणून विद्यालता अशोक कामलेकर। इथे मतविभाजन मोठा मुद्दा ठरणार आहे। ड जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ॲडव्होकेट राहुल बाळासाहेब गवळी, काँग्रेसकडून हरेश बाजीराव डोळस, भाजपकडून जालिंदर किसन शिंदे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिलीप ज्ञानदेव सावंत। ही लढत म्हणजे 4 पक्षांची थेट चाचपणी आणि मतदारांचा कल कोणत्या दिशेने जातोय याची परीक्षा। प्रभाग क्रमांक 5 मध्ये यंदा पक्षांतरामुळे समीकरणं बदलली आहेत। काही जुने दिग्गज रिंगणाबाहेर आहेत आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळते। भाजप आपली आघाडी वाढवणार का की राष्ट्रवादी हरवलेला प्रभाग परत मिळवणार? उत्तर मिळेल मतमोजणीच्या दिवशी। तोपर्यंत पाहत रहा माय पीसीएमसी।